या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? महाजन वकिलांनी सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते। तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत, क्या बात आहे। ते होणारच रे। पैसे तर काय मला कसे मिळवत आले असते। दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता, त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणं शक्यच नव्हतं। ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती, ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे। आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत। ईशा, मला सांग, तुझ्या नकळत कोणी तुझ्यावर प्रेशर आणत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या मनात कोणी काही भरवून देत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या आईसाहेबांशी बोललीस मालमत्तेबद्दल, ते कोणी तुला बोलायला लावलं का प्रेशर टाकून? म्हणजे माझी प्रॉपर्टीवरती नजर आहे, मी फसवलंय वगैरे वगैरे, असं कोणी माझ्याबद्दल काही खोटं सांगितलंय का? ते म्हणाले की त्या गजा पाटलाला सोडून दिलं। काय? आणि ते सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बेलवर। बेलवर? कोणी दिली असेल त्याला बेल? विक्रांत सर तर म्हणाले होते की त्याच्यावर पुढची कारवाई होणार आहे म्हणून। रुपाली, मला काय वाटतं माहितीये, विक्रांत सरांनीच गजा पाटीलला सोडून द्यायला सांगितलं असणार। बोला ईशा मॅडम। हॅलो, मला माहिती होतं तुमचा फोन कधी ना कधी येणारच, फक्त हीच का ती वेळ त्याची खात्री नव्हती, म्हणून थांबलो। तिसऱ्यांदा फोन आला तेव्हा कळलं आता वेळ आली आहे। हॅलो हॅलो, तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यातलं एक तरी सत्य नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचलं असेल। पण म्हणजे तुम्हाला नक्की काय काय माहितीये? सगळं सगळं माहितीये मला। विक्रांत सरंजामेबद्दल सगळं माहितीये मला। त्याच्याबद्दल कुणाला जे माहिती नाहीये ना, तेही माहितीये मला। मला मला सांगाल? मी तर तुला एका वाक्यात सांगितलं होतं, विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे। पण आता काय खरं आणि काय खोटं काहीच कळेनासं झालंय। ते एक ना एक दिवस होणारच होतं। पण आता एकही दिवस हा गोंधळ नको वाटतोय, त्यामुळे
तुम्हाला जे काही माहिती असेल ते मला प्लीज सांगा ना. फोनवर नाही, भेटावं लागेल. भेटायला कुठे? पत्ता पाठवतो. ओके, कधी? तुला हे सगळं जाणून घ्यायची किती घाई आहे यावर अवलंबून आहे. मग तसं असेल तर आजच भेटूया. ठीक आहे, संध्याकाळी 7 वाजता मी पाठवतो त्या पत्त्यावर पोच. ओके, थँक्यू. येईन मी. हॅलो हॅलो, 1 मिनिट. हॅलो, ऐकते. फोन घरी ठेवून येशील आणि मला खात्री आहे तू एकटीच येशील. चला ईशा, घरी सगळे वाट बघत असतील. घरी? घरी म्हणजे? अशी आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर करण्यातच खरी मजा आहे बरं का ईशा. थँक्यू आहे बाबा. चला निघूया, उद्या पुरस्कार सोहळा आहे. तर मी नाही येऊ शकत आज तुमच्या बरोबर. विक्रांत, काय झालं? ईशा या जगातून कुठल्या पद्धतीने नाशी झालेली तुला आवडेल सांग. काय काय बोलतोस तू छांडे? ती नको आता तुझ्या आयुष्यात. तोंड सांभाळून बोल छांडे. परत जर काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही. ईशाला जर वाचवशील ना तर तू समजशील. राजन स्वतः दान देकार करताय. हो, पण ते फार वेळ थांबायचं नाही. तेव्हा त्यांच्या मदतीला जायला हवं. ते गेल्यावर आपण उभं राहायचं. त्या कलुशाला गडावरून कसा हकलून द्यायचा याचा विचार करत होतो. मार्ग सापडल. कधी? आता देकार द्यायलाही तोच उभा आहे. अहो काय पण तो तेच सांगायला आलो होतो. देकाराच्या जागेवर चेंगरा चेंगरी झाली आहे. चला तिकडे लवकर. चला पण चला. ऐकलं का? उपाय सापडला. दत्ता, अरे या घरची सून असा ती. एकदा माफ कर रे. नाही नाही, तुका जर ह्या घरात वया असत तर मी याचं थांबणार नाही. आपण अनाथ मुलांचं संगोपन करायला कसं त्यांना दत्तक घेतो, तसंच एखादं गाव दत्तक घेतलं तर? आम्ही हे गाव दत्तक घेतोय. आणि राधिका तुला का करायचंय? ती गेली गावाला. गेले सर फिरायला. हा ना, बिहार की भटक भवानी नाही आहे ती. ऑफिसच्या कामासाठी गेली. ऑफिसचं काम करते ती काम. आणि गॅरी मला काय विचारतेय? जिथं राधिका असन तिथेच तर गुरुनाथ असन ना. रघु, तुझ्या राधिका मॅडम कुठे गेल्यात रे? त्या शेतकऱ्याच्या गावी गेले. गॅरी सर? सर पण तिकडेच गेले. आय न्यू. गॅरी पण गुड फॉर नथिंग बरोबरकडे मज्जा मारायला गेला. 35 करोड. बॅगही त्याचे किल्ल्याही माहिती कुठे आहेत. कधी एकदा त्या बॅगेवर डल्ला मारतोय ना, असं झालंय. भैया साहेब देशमुखांच्या ताई आपणच का? काय काम होतं? आई साहेबांना भेटायचं होतं. मग त्यांना फोन करा. त्यांचा फोन नाही लागत आहे. मग तुम्ही बंगल्यावर जा. आमच्याकडे काय काम आहे? त्या तर तुमच्याकडे आहेत ना. आई साहेब आमच्याकडे नाहीये. गेली 2 वर्ष त्या इथे आलेल्याच नाहीत. काय? तुम्हाला कोणी सांगितलं की आई साहेब आमच्याकडे आहेत म्हणून? भैयानीच सांगितलं. स्पोर्ट्समन असलेलं व्यक्तिमत्व त्यावेळेला शाळेतल्या अनेक मुलींना आवडत असेल. होत असेल. त्यांच्या शाळेतल्या एवढा काय खास मैत्रीण, ऍक्च्युअली त्यांच्या मैत्रिणी वगैरे अशा मी कधी पाहिला नाही. मित्र भरपूर होते. मैत्रिणी दाखवलेच नाहीत तुम्हाला? काय हो, काय नाही, काय आता उठून बसायची काय गरज होती? हे जे तुमचं डोसकं आहे की नाही, त्या डोसक्याला मी शांतराव म्हणून मॉलिश करणार आहे. हो, तुम्ही म्हणाल तसं.